नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला आहे, प्रचंड गरमी वाढली, त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतंय काहीतरी थंड प्यावं, काहीतरी थंड खावं। काही जण असे असतात जे बाहेरचं खाणं प्रिफर करत नाही, तर त्यांना घरात केलेलं आवडतं। तर त्यासाठी आज मी तुम्हाला घरच्या घरी अजिबात आईस क्रिस्टल न होता एकदम क्रीमी असं आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर बघून कळलंच असेल की आज मी तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी सांगणार आहे। याच्यामध्ये मी एक असा इन्ग्रेडियंट्स घातला आहे जो बेकरीमध्ये वगैरे वापरला जातो, ज्याच्यामुळे त्यांचं आईस्क्रीम असतं त्याच्यामध्ये अजिबात बर्फ जमा होत नाही आणि एकदम क्रीमी असं ते आईस्क्रीम तयार होतं। तर आज आपण फॉईल पेपर, प्लॅस्टिक न वापरता अगदी बेकरी स्टाईल आणि पार्लर स्टाईल आईस्क्रीम बनवणार आहोत। तर व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळलंच असेल, आज आपण दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम न करता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचं असं चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी मी अर्धा लिटर एवढं म्हशीचं दूध घेतलेलं आहे। याच्यातलं थोडंसं दूध मी साईडला काढून ठेवणार आहे। एक वाटीवर एवढं दूध मी काढून ठेवलं आहे ते आधीच। त्यानंतर याच्यामध्ये मी किसून घेतलेलं चॉकलेट घातलेलं आहे। चॉकलेट म्हणजे मी इथे चॉकलेट कंपाऊंड यूज केलेलं आहे। तर मी ते काही मोजून वगैरे घेतलेले नाही, तर कंपाऊंडचा एक छोटासा तुकडा मी मोडला आणि त्याला किसणीवरती किसून घेतलं आहे। किसून घेतल्यामुळे त्याची क्वांटिटी जास्त दिसते, पण हे जास्त क्वांटिटीमध्ये नाही। ते चॉकलेट ज्यावेळी मी छोट्या किसणीवरती किसत होते त्यावेळी व्हिडिओ केला नाही, पण त्याचं इथे इमेज मी तुम्हाला साईडला देईन, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मी केवढं चॉकलेट यूज केलं आहे ते। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ज्याच्यामुळे आईस्क्रीमला गोडवा येतो, ते म्हणजे साखर। तर मी येथे 7 टेबलस्पून एवढी साखर वापरलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये आपण व्हिप क्रीम देखील यूज करणार आहोत। तर व्हिपिंग क्रीममध्ये ऑलरेडीच साखर असते, म्हणजे त्याला गोडवा असतो, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तर साखर आणि चॉकलेट कंपाऊंड आपण व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते सध्या आपण साईडला ठेवूया। आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 1 वाटीच्या आसपास दूध साईडला काढून ठेवलं होतं, तर ते पातेलं मी घेते। आता या पातेल्यात आपल्याला घालायचं आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे एवढी कोको पावडर, सेम चमचा वापरायचा आहे। त्यानंतर 2 चमचे एवढी मिल्क पावडर। तर हे आपण याच्यामध्ये 3 इन्ग्रेडियंट्स घातले। आता आपल्याला घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाव चमचा एवढी CMC पावडर। ही पावडर जी आहे ती स्टॅबिलायझरचं काम करते। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमच्यापेक्षा अगदी थोडंसं जास्त एवढी GMS पावडर। या पावडरमुळे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल अजिबात होत नाही। तर हे आहे पार्लरवाल्यांचं आणि बेकरीवाल्यांचं सिक्रेट। तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघू शकता याच्यामध्ये गुठळ्या गुठळ्या झालेल्या आहेत, ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये म्हणजे जे दूध आपण साईडला काढलं होतं आणि ज्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर, CMC आणि GMS पावडर ॲड केली होती ते दूध, तर त्याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या होत्या, त्याच्यामुळे त्या आपण एका चाळणीमध्ये घातल्या आणि त्या गुठळ्या मोडून घेतल्या। बघू शकता ही एक आपली पेस्ट तयार झालेली आहे। तर ही जी पेस्ट आहे ती सध्याला आपण साईडला ठेवूया। आणि त्यानंतर गॅसवरती आपण सगळ्यात अगोदर ज्याच्यामध्ये चॉकलेट कंपाऊंड किसून घातलं होतं ते पातेलं आपण गॅसवरती ठेवायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। हे चॉकलेट विरघळेपर्यंतच आपण याला हलवून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता चॉकलेट दुधामध्ये व्यवस्थित विरघळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ॲड करायची जी आपण मगाशी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हे आपल्या पातेल्याला खालून लागू नये याची मात्र काळजी आपण घेतली पाहिजे। अशा पद्धतीने आपण चमचा फिरवत राहायचा। तर बघू शकता आता हे खूप पातळ आहे, ते थोडंसं दाटसर झालं म्हणजे या कन्सिस्टन्सीला आलं की आपलं हे मिश्रण रेडी आहे असं समजायचं। या म्हणजे कुठल्या, तर बघू शकता चमचा उलटा केला आहे, त्याच्यावरून असं बोट फिरवलं आहे, तर तिथे बरोबर ते पुसलं गेलं आहे, क्लीन दिसतं आहे।
तर असं झालं की आपलं ओके असं समजायचं. बघू शकता. तर आता हे मिश्रण रेडी झालं आहे. गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते उतरल्या असंच ठेवायचं नाही किंवा फॅन खाली ठेवायचं नाही, तर आपल्याला ते अगदी थंड होईपर्यंत हलवत राहायचं आहे. नाहीतर याच्यावरती साय जमा होते. साय म्हणजे याच्यावरती एक थर जमा होतो. तो थर आपल्याला आईस्क्रीममध्ये नको आहे. सो आपल्याला हे जे पातेलं आहे ते एका फडक्याने किंवा पक्कडने व्यवस्थित पकडायचं, जेणेकरून ते गरम असतं आणि हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर बघू शकता आपण जे तयार केलेलं हे मिश्रण आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर या मिश्रणाला आईस्क्रीमचा बेस असंही म्हणतात. तर मी येथे एक रिकामी डबा घेतलेला आहे. तुमच्या घरात कोणताही प्लॅस्टिकचा स्टीलचा डबा असेल तर तो घ्या. शक्यतो प्लॅस्टिकचाच घ्या, स्टीलचा नको. त्याच्यामध्ये हे आपण सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आणि त्यानंतर 12 तास आपल्याला याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि अजून याला प्रोसेस करायची आहे, पण तोपर्यंत आपण याला फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया. तर 12 तासानंतर आपण बघूया. मी फ्रीजरमधला डब्बा मी बाहेर काढला आहे आणि याला ओपन करून बघते. तर हे व्यवस्थित सेट झालेलं आहे, म्हणजे याचा बर्फ झालेला आहे, हे घट्ट झालेलं आहे. बस आपल्याला हे एवढंच पाहिजे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर मी एक चमचा घेते आणि चमच्याने याला काढते. हे आईस्क्रीम आपलं रेडी झालेलं नाही, अजून प्रोसेस आपली बाकी आहे. तर मगाशी जो डब्बा वापरला त्याच्यापेक्षा थोडा मोठा डबा मी येथे वापरलेला आहे. लक्षात ठेवा आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर अर्धा लिटर दुधापासून आपलं 2 लिटर एवढं आईस्क्रीम इथे रेडी होणार आहे. म्हणजे मी काही जादू वगैरे करणार नाही. तर याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम ॲड होते, चॉकलेट ॲड होतं, त्याच्यामुळे ते 2 लिटरपर्यंत जातं. म्हणून मी मोठा डबा घेतलेला आहे. लक्षात ठेवा तुम्हालाही मोठंच भांडं घ्यायचं आहे. दुसरं कोणतंही भांडं घेऊ शकता, पण मी याच्यामध्येच आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे, त्याच्यामुळे मी हाच डब्बा घेतला आहे. आता तो जो आईस्क्रीमचा बेस होता तो सगळा मी या डब्यामध्ये काढून घेतला. आता आपल्याला हे परत बीट करून घ्यायचं आहे बीटरने. खूपच घट्ट आहे, त्याच्यामुळे बीट करायला थोडंसं प्रॉब्लेम होते. माझी मशीन आहे ती इकडे तिकडे हलते. तर हे आपल्याला अगदी स्मूथ होईपर्यंत बीट करून घ्यायचं आहे. तर ही सगळी प्रोसेस करताना जर तुमची व्हिप क्रीम फ्रीजरमध्ये असेल, म्हणजे फ्रीजरमध्येच असते सगळ्यांची, तर ती व्हिप क्रीम तुम्ही बाहेर काढून ठेवायची, कारण ती लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला लागणार आहे. तर बघू शकता हे बीट करून करून किती स्मूथ झाले ते, आणि आपल्याला हे एकदम स्मूथ व्हायला पाहिजे. आता हे रेडी होत आलेलं आहे. बघू शकता आपल्याला ही कन्सिस्टन्सी पाहिजे. अजून आपल्याला याला बीट करायचं आहे. तर आता येते क्रीम माझी लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आलेली आहे आणि ती मी घेतलेली आहे 200 मिली. तर मी आईस्क्रीम बनवताना अर्धा लिटर दूधसाठी 200 मिली एवढी क्रीम वापरते याच्यामध्ये, कारण ती फेटून खूप जास्त प्रमाणामध्ये होतेच. तर बघू शकता आता ही फेटत आलेली आहे. जसं आपण केकसाठी हिला बीट करतो तसं आपल्याला हे बीट करायचं नाही. तर बघू शकता त्याच्यापेक्षा थोडं कमीच बीट आपल्याला करायचं आहे. तर थोडासा या क्रीमला घट्टपणा आला की ही क्रीम आपली तयार आहे असं समजायचं. पातेले वगैरे उलटं करून बघू नका, ते आपण केकमध्ये करतो, याच्यामध्ये नाही, जमिनीवरती पडू शकतं. त्यानंतर ही बीट केलेली जी व्हिप क्रीम आहे ती आपल्याला त्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण आईस्क्रीमला, म्हणजे आईस्क्रीमचा जो बेस होता त्याला बीट केलं आहे त्या डब्यामध्ये. खरं तर आईस्क्रीम बनवताना स्पॅच्युलाची गरजही असतेच. मलाही आता स्पॅच्युला हवा होता, पण मी हे आईस्क्रीम गावी गेल्यावरती बनवत आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे स्पॅच्युला अवेलेबल नाही. जेवढं सामान मला शक्य होईल तेवढं मी घेऊन गेले आणि स्पॅच्युला मी घेऊन जायला विसरले. स्पॅच्युला असला की क्रीम वगैरे काढायला सोपं जातं, भांडी आपली अगदी क्लीन होतात. त्यानंतर याच्यामध्ये मी 7 ते 8 ड्रॉप्स चॉकलेट इसेन्स वापरलेला आहे. त्यानंतर ही व्हिपिंग क्रीम आणि हा जो आईस्क्रीमचा बेस आहे तो परत आपल्याला बीट करून घ्यायचा आहे. आणि त्याला आपल्याला कोणतीही कन्सिस्टन्सी आणायची नाही, तर फक्त व्हिपिंग क्रीम आणि चॉकलेटचा जो बेस आहे तो एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, एवढंच आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्हिपिंग क्रीम आणि चॉकलेटचा बेस आपला रेडी झालेला आहे आणि आईस्क्रीमसाठी हे आपलं रेडी झालेलं आहे, म्हणजे आईस्क्रीम आपलं रेडीच झालेलं आहे म्हणायचं. फक्त आपल्याला आता हे सेट करायला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तर याच डब्यामध्ये मी याला सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. तुम्ही दुसरं भांडंही वापरू शकता.
तर हा डब्बा आहे तो असा टॅप करून घ्यायचा, कारण याच्यामध्ये बबल्स तयार झालेले आहेत, तर ते सगळे बबल्स निघून जायला पाहिजेत. त्यानंतर याच्यावरती मी अगदी थोडंसं चॉकलेट किसून घालते, जेणेकरून ते दिसायला खूप छान दिसेल. आता या डब्यावरती मी फॉईल पेपर किंवा प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, तर या डब्याला झाकण लावून हा डब्बा फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, कारण याच्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होणार नाहीत, कारण आपण याच्यामध्ये वापरलेली आहे GMS पावडर आणि CMC पावडर. ती जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यावरती प्लॅस्टिक किंवा फॉईल पेपर वापरा. त्याच्यानंतर डब्याला झाकण लावा आणि हा डब्बा सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवा. ते आईस्क्रीमसुद्धा परफेक्ट क्रीमी असं होतं. सो CMC पावडर आणि GMS पावडर नसेल तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तर सेम मेथड वापरून विदाऊट CMC आणि GMS पावडर तुम्ही हे आईस्क्रीम बनवू शकता. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे की मँगो आईस्क्रीम कसं बनवायचं, तेही विदाऊट CMC पावडर आणि GMS पावडर. तरी देखील माझं ते आईस्क्रीम खूप क्रीमी झालं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्कीच बघा. आता या डब्याच्या साईडला लागलेलं आहे ते बोटाने असं क्लीन करून घ्यायचं. याचं झाकण लावलं आहे मी आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. हे जे चॉकलेट आईस्क्रीम आहे ते सेट होण्यासाठी 12 ते 13 तास लागतात. 7 ते 8 तासात हे तयार होत नाही. म्हणजे मी ज्यावेळी आईस्क्रीम बनवलं त्यावेळी मला 12 तास हे लागले. तर आता 12 तासानंतर आपण बघूया आपलं आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर आता एक्झॅक्टली आपलं आईस्क्रीम कसं झालं आहे ते बघूया. तर माझ्याकडे आता इथे आईस्क्रीमचा जो स्कूप असतो तो अवेलेबल नाही, म्हणून मी हा चमचा यूज केलेला आहे. त्याने मी तुम्हाला आता आईस्क्रीम काढून दाखवणार आहे. तर बघू शकता खूपच मला असं क्रीमी असं लागतं आहे. काढताना देखील मला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि अगदी मस्त असं सेट झालेलं आहे. आता मी जे आईस्क्रीम किसून घातलं ते चॉकलेटच्या खालीच गेलं, पण काही नाही, आपल्याला हवं असेल तर डेकोरेशनसाठी आपण याच्यावरतून देखील आईस्क्रीम किसून घालू शकतो. पण स्कूपने आपण ज्यावेळी काढतो त्यावेळी ते खालच्या साईडने जातं, पण काही प्रॉब्लेम नाही, टेस्ट मात्र याची सेमच असते. तर बघू शकता अगदी परफेक्ट पार्लर स्टाईल आपलं आईस्क्रीम घरच्या घरी रेडी झालेलं आहे आणि किती क्रीमी दिसतंय ते. याची आपण टेस्ट करून बघूया. पण तोपर्यंत जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि उन्हाळी रेसिपींमध्ये. तोपर्यंत बाय बाय.